अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. ही हळद बघ, किती सुंदर हळद आहे बघ. पण ही अशी दळायची नाही. राजापुरी आहे बघ. ही राजापुरी हळद घेतली ना, चांगली टिकते आणि हळद पण कलर छान येतो. हे बघ, अशी हळद घ्यायची. ही हळद घ्यायची आणि उकळत्या पाण्यात टाकायची. बघा हे बघ, उकळत्या पाण्यात जर टाकली ना तर हळद कधीच खराब होत नाही. अशी उकळत्या पाण्यात उकळायची सांगू चुलीवर. आणि नंतर मग चांगली उकळली ना, नंतर त्याला वाळवायची आणि मग दळायला द्यायची. अशी हळद गरम पाणी, चांगलं गरम पाणी करायचं उकळी येईपर्यंत, आणि मग हळद टाकायची. परत त्याच्यात उकळवायचं, अर्धा तास उकळायचं आणि नंतर मग वाळवायची. हळद अशी उकळली पाहिजे बा. उकळत्या पाण्यात खळ उकळायची. आता अशी बाहेर काढायची, पाणी नितरू द्यायचं आणि नंतर तिला वाळत टाकायचं. अशी हळद तुम्ही पावडर करून ठेवा, 10 वर्षे सुद्धा कीड लागणार नाही आणि सुगंध एक नंबर राहतो. आता ही 2 किलो हळद मला 2 वर्ष जाते. एकदाच करून ठेवायची. बघा, सगळी माती बिती काय असते सगळं निघून गेलं, कीड मरून जात. अशी दुकानातून हळद आणणार आणि अशीच दळणार, ती बरोबर नाही, टिकणार नाही, ती पडत. अशी जर हळद तुम्ही आणली दुकानातून आणि लगेच दळायला दिली, 4 दिवसात इतकी कीड पडते की प्रमाण सोडून देते. आता हे पाणी गळून गेलं, काहीला मी उन्हात चांगलं कडकडीत उन्हात तापवेल आणि मग दळायला देईल. मग तुम्ही पावडर बघा. ही हळद अशी जर केली ना, कडा करायला, लोणच्याला, म्हणजे कुठल्याही हळदीचं कुठलाही पदार्थ करा, सुंदर होतो. ही हळद आहे, उकळवली, वाळवली आणि असे तुकडे केले बघा, सगळे तुकडे केले मी. असे तुकडे करून परत वाळवली, म्हणजे आतमध्ये ओलसरपणा नकोय म्हणून. चांगलं कडक ऊन पडलं, छान वाळली. आता त्याला दळून आणणार मी. आता ही दळायला तयार झाली. हे बघा, मी हळद तयार केली. पहिलं उकळवली, ऊन दाखवलं, मग त्याचे तुकडे केले आणि नंतर मी आता कांडप मशीन मध्ये ती दळून आणली. आता या हळदीला कुठलाच काही प्रॉब्लेम येणार नाही, कीड पण लागणार नाही, किती वर्षे टिकते. याप्रमाणे तुम्ही करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.